आता मी काय आम्ही सीओईपीचा म्हणजे आमच्या सरांनी सीओईपीचा हे डाउनलोड केलेलं आहे 1 वर्षाचं. हो सर. हे जे सगळे मार्क केलेले आहेत, सब मीडिया आहे. 10वीत मार्क कमी, 12वीत मार्क कमी, सीईटीत जास्त त्यांचा नंबर लागलाय आणि आज सीओईपी मध्ये पुन्हा डाऊन झाले, कुणी नापास झाले, काही सोडून गेले, कुणी सोडून गेलेले आहे. 1 वर्षामध्ये 175 मुले. हा म्हणजे 1 वर्षामध्ये 1000 इनटेकच्या मागे 175 मुलं आहेत की ज्यांचे हे निकाल चुकीचे लागले. म्हणजे आम्हाला असं वाटतं सीओईपी चूक नाही. याच्यात आमचं असं मत आहे की जे तुम्ही तिथं काय मार्कला म्हणतात ते पर्सेंटाईलचा जो गोंधळ त्या ठिकाणी होतो, तो गोंधळ झाल्यामुळे सीओईपी बेस्ट कॉलेज असल्यामुळे त्यात नको ती मुलं तिथे गेल्यामुळे हे सगळे कॉलेजेसचे पण निकाल खराब लागायला चालले आणि हक्काचं पद जे गरिबाची कष्ट करणारी मुलं जे पैसे देऊ शकत नाहीत, पर्सेंटाईल वाढू शकत नाही, त्यांची जागा ज्या लोकांनी घेतली त्यांना ते झेपेना अशी परिस्थिती एका कॉलेजची मी तुम्हाला दाखवलेली आहे, हायलाइट केलेले तुम्ही. रँक नंबर 1 जो 10वीला 73, 10वीला 51, तुमच्याकडे पहिला. आता तो 20 सुद्धा क्रेडिट अर्न करू शकत नाही आणि इथं एवढा हुशार मुलगा हा सेमिस्टर 2 मध्ये 5.12 सीजीपी आहे. फर्स्ट रँक इन सीईटी. यावर्षी तर खूप जास्त, यावर्षी तर कट ऑफ इतके हाय गेलेत आत्ताचे जे ह्याला म्हणजे ही फ्रॉड मुलं इतके जास्त घुसल्यामुळं हे कट ऑफ इतकं वाढलेत. 99.85 ला हे मी तुम्हाला डायरेक्ट सीओपीचं दाखवलं. हे होण्याचं कारण जे मी सुरुवातीला सुद्धा तुम्ही आज सांगितलेलं की तुम्हाला सांगितलं की सॉफ्टवेअरचं तुम्ही ऑडिट करा फॉरेन्सिक. आता बिहार सरकारने सांगितलंय ज्या कंपनीला तुम्ही कामं दिली त्या फ्रॉड कंपन्या ते तिथं कार्टलायझेशन करतात, कार्टलायझेशन करून कामं घेतात आणि कामं घेत असताना 2023 ला पहिलं काम जेव्हा या एडुस्पार्कला तुम्ही दिलं होतं त्यातली जी सब कॉन्ट्रॅक्टर कंपनी आहे त्या जम्मू काश्मीर आणि अजून एका राज्याने त्यांच्यावर फ्रॉडसाठी कारवाई सुद्धा केलेली आहे. आणि 2025 ला का नंतर म्हणजे 2 वर्षानंतर जेव्हा कामं दिली गेली तेव्हा हे बिहारकडनं आता हा रिपोर्ट आलेला आहे की एडुस्पार्क या त्यांच्याच मित्र कंपन्या ज्या आहेत त्याच्यातून कार्टलायझेशन करून हे सगळे प्रोजेक्ट त्यांनी विकत घेतले आणि खाली कुठल्या कंपनीला सब कॉन्ट्रॅक्ट केलेत माहित नाही. त्यामुळे या सॉफ्टवेअर मध्येच हा घोळ आहे. आणि हे जे काही लोकांना फोन येतात ना त्या सॉफ्टवेअर मध्ये ज्या मुलांचे नंबर पालकांचे नंबर आहेत त्यांना कॉल सेंटरच्या माध्यमातून फोन येतात, डेटा लीक झाला. म्हणजे आता मी एडुस्पार्क बद्दल म्हणजे सॉफ्टवेअर कंपनी बद्दल तुम्हाला आक्षेप नोंदवला होता पहिला पाहिजे. आता बिहार सरकार म्हणते एडुस्पार्क ही फेक म्हणजे मॅनेज करणारी, कार्टलायझेशन करणारी, चेन करणारी आणि कामं मिळवणारी कंपनी आहे. जसं ज्या पद्धतीने मी सगळं दिलं ईमेल आहे तुम्हाला, मी सरकारलाही दिलेलं आहे. हे बघा हे मी प्रेझेंटेशन केलं होतं तुम्ही त्याच्यामध्ये बघा. बिहार सरकार स्पेसिफिकली एडुस्पार्क वर त्यांनी टार्गेट केलेलं. याच्यात अजून खोलात गेला तर हे साहेब एज्युकेशन डिपार्टमेंटचे हे मी तुम्हाला पाठवतो नाही साहेब सरकारला दिले, महाराष्ट्र सरकारला प्रधानमंत्री साहेबांच्या कार्यालयात सुद्धा बिहारला पाठवलेलं आहे. याच्यात मी उदाहरण सांगतो. ही स्किल ट्री एडुस्पार्कची कंपनी, एडुस्पार्क इथं आहे. त्यानंतर इंडस एज्युकेशन हे आता एक वेगळा विभाग आहे. त्यांच्याच कंपनीली इथं काम मिळालंय म्हणजे एका ठिकाणी एका स्किलला मिळालं, दुसऱ्या एडुस्पार्कला मिळालं, तुमच्याकडे एडुस्पार्कला मिळालं, इथे इंडसला मिळालं. या सगळ्या कंपन्या त्यांच्यात हे कार्टलायझेशन करतात आणि मॅनेजमेंट चाललंय सगळं टेंडरचं. हे सिद्ध होत आहे साहेब. मी सोडा बिहार सरकार जे भाजपचं सरकार आहे यांनी सांगितलंय की महाराष्ट्राचं उदाहरण देऊन एडुस्पार्क ही जी कंपनी आहे नाही कशा पद्धतीने कार्टलायझेशन करून भ्रष्टाचार होतोय साहेब. आता भ्रष्टाचार कंपनी करणारी जी कंपनी आहे जी अधिकाऱ्यांना नेत्यांना मॅनेज करू शकते ती डेटा मॅनेज करून मुलांचे मार्क्स का मॅनेज करू शकत नाही साहेब. करतेच
100% करते सर. सेंटर मॅनेज केले जातात. हो का? सेंटर हे- कोणाला कोणतं सेंटर मिळावं हे सुद्धा त्यांच्या हातात त्या असतं. बिचाऱ्या पालकांनी लिहिलेलं त्याच्यामुळे त्या नेरळकर बंधू भगिनींना एकाच एकच दिवशी सेंटर एकाच एकाच दिवशी दिवशी कसं काय मिळालेलं मिळू आहे. शकतं? मार्क्स कसं सुद्धा possible आहे? सेम टू सेम आहेत. आणि दोन्ही शिफ्टचे मार्क दाखवत नाही यांनी. हम्म. पहिल्या 1000 विद्यार्थ्यांचे दोन्ही शिफ्टचे मार्क दाखवत. पहिल्या शिफ्टला ज्याला 99.99 दुसऱ्या शिफ्टला त्याला तितकेच यायला पाहिजे किंवा 2-3% याचा फरक. एका शिफ्टला त्याला 70 आणि दुसऱ्या शिफ्टला डायरेक्ट 99.99 किंवा 100% यायला. असं पॉसिबलच नाही ना. 2-4% फरक आपण एक्सपेक्ट करू शकतो, पण 50% एखाद्याला 48% आहे फर्स्ट फेजला, सेकंड फेजला डायरेक्ट 100% आहे. 26 शिफ्ट मध्ये 3800 आतापर्यंत कधीच आले नाही. जेवढ्या शिफ्ट आल्या प्रत्येक शिफ्टला 100 यावं. आणि एक्सेप्शनली एखाद्या वेळी समजा फारच फिजिक्स केमिस्ट्री मॅथ तिन्ही पण आयडेंटिकल गेले तर मग दुसरा. पण 1200 जास्त कसं काय वाटतं? हे एका ठिकाणी बसून पेपर लिहिलेत सर, त्याच्यामुळे असं झालं. त्याच्याशिवाय इतकं असं हे होत सगळे नाही. शिक्षक आहेत. आणि खूप अभ्यास केलाय सर मागच्या वर्षीपासून. मागच्या वर्षी मी हायकोर्टात गेलो सगळं किती, पण काहीच उपयोग यांचं झाला असं नाही. म्हणणं आहे मग आपण मागच्या वर्षी मुलांना माझ्या लेटरला यांनी शिकवण्यापेक्षा- काहीच उत्तर दिलं नाही. मुलांना शिकवण्यापेक्षा दुकान काढूया, कोण जास्त पैसा देईल त्याला जास्त पर्सेंट येईल, असं या सगळ्या तसंच आहे. शिक्षकांचं मत आलंय. काही काही एजन्सीचे नाव दिलेत आम्ही सीबीआयला की ते एजन्सीवाले फोन करतात. आता हे आपलं झाल्यानंतर क्राईम ब्रांचला चालले, तिथे ते अधिकाऱ्यांना भेटणार आहे. बघा दादा, 3/8 म्हणजे आता आज किती दिवस झाले यांना मी पत्र दिलेलं आहे. याचं मला काहीच उत्तर नाही आतापर्यंत. साहेब, दुसरं आम्हाला जे कळालेलं आहे, तुम्ही कॉन्फिडेन्शियल पत्र प्रत्येक कॉलेजला पाठवलेलं आहे, जे कदाचित तुम्ही आम्हाला सांगत नाही तर सांगणार नाही. पत्र असं आहे सीओईपी वेगळ्या वेगळ्या कॉलेजला की तुमच्यात किती जण नापास झाले, किती सोडून गेले, काय झाले, सगळी माहिती आमच्या ऑफिसपर्यंत तरी काय पाठवतो हो, नक्की ना. नाही, ते नक्की चुकून नाही. आमच्या हाती लागलं तर सर. नाही कारण आम्ही पाठवलेलंच नाही तसं. दुसरं आम्ही असं कळालेलं आहे की हे सगळं वातावरण या शिक्षकांनी हातात घेतल्यानंतर, आंदोलन झाल्यानंतर, आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी हा मुद्दा घेतल्यानंतर कुठं ना कुठंतरी आता ते मंत्री कॉफी महोदय, वगैरे घ्या ना. तुमचे मंत्री महोदय म्हणतात की सिडॅकला काम देऊन मोकळं. पण मला असं कळालंय की अधिकाऱ्यांचं मत आहे तुमच्या विभागाच्या एड्युस्पार्कलाच कंटिन्यू. आमचं काही म्हणणं असं काही आमचं म्हणणं नाहीये. एड्युस्पार्क ही गोंधळ घातलेली कार्टलायझेशन केलेली कंपनी आहे. अतिरिक्त पैसे हे मुलांकडनं घेतले जातात आणि त्याच्यात तिथं घोळ होतो. त्यामुळे एड्युस्पार्क आणि ह्या लोकांना काम मिळू नये. दुसरं, या शिक्षकांची आणि अशा गरीब पालकांची मागणी आहे, पूर्वी जे मॅन्युअल